तर आपण पाहतोय विधानसभेच्या पायऱ्यांवरून गॅस तुटवड्यावरून विरोधक आंदोलन करत आहे। आपण थेट जाऊया त्या ठिकाणी। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गिरीश, काय सांगाल? या ठिकाणी वेगवेगळे हातात पोस्टर्स घेऊन विरोधक उभे आहेत, काय सध्याची माहिती या संदर्भात? आहे आणि 25 दिवसांची अट घालून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विरोधक या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारला धारेवर धरतायत आणि सरकारला जाब विचारलं जात आहे। परराष्ट्र धोरण गरिबांच्या मुळावर उठतायत, चुली विझवल्या जातात आणि पोटावर वरवंटा फिरवला जातो। असे जे बॅनर पोस्टर्स आहेत ते घेऊन या ठिकाणी विरोधक जे आहेत ते आता सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत। आपण पाहतोय की त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार आहेत, बंटी सतीश पाटील आहेत, सचिन अहिर आहेत, अजय चौधरी आहेत, त्यासोबत भाई जगताप आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत आणि हे सगळे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आता पायऱ्यांवरती आपल्याला आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत। गॅस सिलेंडर नेमकं कशासाठी सरेंडर असा प्रश्न जो आहे तो सरकारला विचारला जातोय। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।